सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून कॉपर वायरची चोरी केल्याची घटना मागील 5 दिवसांपूर्वी घडली होती। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता संशयितांची गुन्हा करण्याची पद्धत आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार संशयित इगतपुरी तालुक्यातील असल्याचं समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील घोटी व नाशिक शहरातून सुनील सोनार आणि इस्माईल खान या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। चौकशी दरम्यान त्यांनी तब्बल 6 साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यावेळी त्यांच्या ताब्यातून 197 किलो वजनाची कॉपर वायर तसेच चोरीसाठी वापरलेला टाटा कंपनीचा छोटा हत्ती असा एकूण 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। यापूर्वी या आरोपींवर विविध गुन्हे दाखल असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे। कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस निरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार प्रवीण काकड आणि विनोद टिळे यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।